टेलरिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, ड्रेस डिझायनिंग असेल, अंगणवाडी सेविका असेल, असे अनेक ट्रेनिंग दिले जाऊ लागले. कारण त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती काय सुरू होती, औद्योगिक क्रांती सुरू होती. काय सुरू होती, आणि एका मशीनने काय केलं, हजारो लोकांची जागा घेतली. त्यामुळे लोक काय झाले, बेरोजगार झाले. बरोबर. अशा बेरोजगारांचं काय करायचं, किंवा अशा बेरोजगारांच्या कुटुंबियांचं काय करायचं, असा मोठा प्रश्न सरकारच्या समोर उभा राहिला. आणि म्हणून त्यांनी काय सुरू केलं, श्रमिक विद्यापीठ स्थापन केलं, ज्याचा उद्देश लोकांना ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग एकदा लोकांना दिलं की ते स्वतःचा काय सुरू करतील, व्यवसाय सुरू करतील, आणि व्यवसाय सुरू झाला की स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. असं सरकारला वाटल्यानंतर देशभरात 18 श्रमिक विद्यापीठ स्थापन झाले. आणि या श्रमिक विद्यापीठाचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. अनेक लोकांना काय मिळाला, रोजगार मिळाला, ट्रेनिंग मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, आणि देशाच्या विकासामध्ये ते काय देऊ लागले, योगदान देऊ लागले. 2002 साली किती साली